तिकडे बाळूमामा ट्रस्ट घोटाळा प्रकरणातील महत्त्वाच्या कागदपत्रांची 2 दिवसात तपासणी होण्याची शक्यता आहे. कबुली जबाब घेऊन महत्त्वाची कागदपत्र ही तपासली जाणार आहेत. कोल्हापूरच्या आर्थिक गुन्हे शाखा अन्वेषण विभागाकडे प्रकरण आहे. गेल्या 1 आठवड्यापासून पोलिसांकडून काही व्यक्तींची चौकशी केल्याची माहिती समोर येते आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांच्याकडून. विशाल, या बाळूमामा ट्रस्ट घोटाळा प्रकरणात सध्या काय अपडेट समोर येत आहेत? दीपाली, संत बाळूमामा ट्रस्ट घोटाळा प्रकरण जर पाहिजे तर साधारणतः 60 कोटींचा गुन्हा याच्यामध्ये दाखल झालाय, जो बदरगड पोलिसांमध्ये आहे. मात्र 100 आरोपी आहेत, त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यावरून अनेकदा सामाजिक कार्यकर्ते असतील, भाविक असतील, याच्यामधून संताप व्यक्त होते. मात्र सध्या जी महत्वाची अपडेट जी पाहिजे झाली तर येत्या 2 दिवसामध्ये काही महत्वाचे कागदपत्र पोलीस तपासणार आहेत. आणि हे महत्वाचे एवढ्यासाठी आहे कारण या महत्वाच्या कागदपत्रांमध्ये हा घोटाळा नेमका काय झालाय, कसा झालाय याची माहिती असण्याची एक प्राथमिक माहिती मिळते. खर तर याच्यामध्ये 60 कोटींचा गुन्हा दाखल झालाय. मात्र हे प्रकरण जर पाहिजे तर साधारणतः 100 कोटीहून अधिकचा घोटाळा असू शकतो असा तक्रारदाराचा संशय आहे, तो व्यक्त केला जातोय. आणि येत्या 2 दिवसामध्ये जी कागदपत्र तपासली जाणार आहेत, ज्याच्यामध्ये या सगळ्याच्या नोंदी असण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. ज्यामध्ये काही मेंढ्या असतील, दवाखाने असतील, जमीन असतील यांचे गैरव्यवहार याबाबत माहिती असण्याची एक माहिती असू शकते अशी प्राथमिक माहिती मिळते. मात्र 2 दिवसामध्ये जे माहिती घेतली जाणार त्याच्यामध्ये जबाब देखील घेतली जाण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा याचा तपास जो आहे तो करते. विशेषतः तक्रारदाराकडून गेल्या काही दिवसांपासून मागणी सुद्धा करण्यात येते की SIT चौकशी नेमून याची संपूर्ण तपास जो आहे तो करण्यात यावा. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय माहिती देण्यात येते पोलिसांकडून ते सुद्धा पाहिले जाणार आहे. मात्र 2 दिवसामध्ये जे कागदपत्र जमा केली जातील, जी माहिती जमा केली जातील त्याच्या आधारे या तपासाला वेग देखील येणार असल्याचं सध्या पाहायला मिळतंय. NDTV मराठीनं सुरुवातीपासूनच हे प्रकरण जे आहे ते लावून धरलेलं आहे. याची प्रत्येक माहिती जी आहे ती आपण देतोय. मात्र या 2 दिवसामध्ये काय नेमकी पोलीस या सगळ्यामध्ये माहिती घेत आहेत ते देखील पाहिलं जाणार आहे. त्यामुळे काय अपडेट समोर येतात, काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी विशाल.